बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची 10 वेळा शपथ घेणारे आणि राजकारणात पलटूराम म्हणून ओळखले जाणारे नितीश कुमार मुख्यमंत्रीपद सोडून आता राज्यसभेवर जाणार आहेत. स्वतः नितीश कुमार यांनीच सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पण असं नक्की काय घडलं की 3 महिन्यातच नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला? नितीश कुमार केंद्रात गेल्यावर त्यांची जागा पुढे कोण घेणार आणि बिहारचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होणार का? आणि तसं जर झालं तर मुख्यमंत्री पदासाठी कोणती दोन नावं चर्चेत आहे आणि एकूणच भाजपची यामागे नक्की काय राजकीय खेळी आहे, हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने 243 जागांपैकी 202 जागांवर दणदणीत विजय मिळवून मोठा जनादेश मिळवला होता. या विजयात भाजपने सर्वाधिक 89 जागा जिंकून युतीमध्ये मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिलं होतं. तर नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने 85 जागा जिंकल्या होत्या. पण तरी देखील भाजपने राजकीय स्थिरता आणि दिलेला शब्द पाळत जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची संधी दिली आणि 20 नोव्हेंबर 2025ला नितीश कुमार यांनी 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र नितीश कुमार यांनी 16 मार्चला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुक पोस्ट करत यापुढे दिल्लीत राजकारण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये नितीश कुमार म्हणालेत की मागील 2 दशकाहून अधिक काळ बिहारच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्यासोबत उभे राहिले. त्याच जोरावर मी बिहारच्या जनतेची सेवा केली. तुमचा विश्वास आणि पाठिंबा यावर बिहार आज विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण संसदीय जीवनाची सुरुवात करताना माझ्या मनात एक इच्छा होती. बिहारच्या विधिमंडळासोबतच मला संसदेतील दोन्ही सभागृहांचा सदस्य व्हायचे होते. त्यामुळे यंदा होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मी सदस्य बनू इच्छितो, असं त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. खरं तर नितीश कुमार यांना बिहारचे मुख्यमंत्री होण्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक खात्यांचा कारभार करण्याचा अनुभव राहिला आहे. त्यामुळे नितीश कुमार राज्यसभेवर गेल्यावर त्यांना पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. पण मग बिहारचे नवीन मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न आता सगळ्यांना पडत आहे. तर जेडीयूचे खणखणीत नाणे असणारे नितीश कुमार केंद्रात गेल्यामुळे त्यांच्या पक्षात मुख्यमंत्री पदाचा दुसरा चेहरा नाहीये, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्रीपद भाजपकडे येण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेत सगळ्यात जास्त जागा भाजपच्या आहेत. तर नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार याला नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांच्या मुलाकडे जाणार असल्याची चर्चा असतानाच दुसरीकडे भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी 2 नावं समोर येत आहेत. त्यातलं पहिलं नाव आहे नितीश कुमार सरकारमध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे सम्राट चौधरी यांचं. बिहारमध्ये भाजपचे फायरब्रँड नेते अशी ओळख असणारे सम्राट चौधरी यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा नितीश कुमार सरकारमध्ये काम केलं आहे. तर भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून चर्चेत असणारं दुसरं नाव आहे भाजपचे ज्येष्ठ नेते रामकृपाल यादव यांचं. ते सध्याच्या सरकारमध्ये कृषी मंत्री असून सरकारच्या महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक मानले जातात. या 2 नावांशिवाय भाजप धक्कातंत्राचा वापर करून तिसऱ्या चेहऱ्याला मुख्यमंत्री म्हणून संधी देण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. पण इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नितीश कुमार यांना राज्यसभेवर घेत भाजपने राजकीय डाव टाकला आहे असं बोललं जात आहे. कारण विधानसभा निवडणुकीत जेडीयूपेक्षा भाजपने 4 जागा जास्त जिंकल्या होत्या. पण तरी सुद्धा भाजपने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद दिलं. मात्र सत्ता स्वतःच्या हातात ठेवली. एकूण 36 जणांच्या मंत्रिमंडळात 21 मंत्री भाजपने स्वतःचे केले. म्हणजेच भाजपने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताकदीचे पंख तेव्हाच छाटले होते. खरं तर 2025 मध्ये झालेली बिहार विधानसभेची निवडणूक ही नितीश कुमार यांच्यासाठी शेवटची निवडणूक होती. त्यामुळे भाजपने देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून नितीश कुमार यांनाच दिलं. त्याचा फायदा स्वतःला करून घेतला आणि राज्यात सर्वाधिक जागा जिंकून भाजप 1 नंबरचा पक्ष बनला. आणि आता 4 महिन्यात नितीश कुमार यांना राज्यसभेवर घेऊन भाजप बिहारमध्ये पुढच्या राजकीय हालचाली म्हणजेच 2030च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ऑपरेशन लोटस राबवून जेडीयू आणि विरोधी पक्षातील आमदार भाजपच्या गाळ्याला लावू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच 2030 मध्ये भाजप स्वबळावर बिहार विधानसभेवर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे आणि त्यासाठीच भाजपने ही राजकीय खेळी करत नितीश कुमार यांना राज्यसभेवर घेतला आहे असंही बोललं जात आहे.
आता 16 मार्चला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत नितीश कुमार निवडून येतील तोपर्यंत तरी नितीश कुमार राजीनामा देणार नाहीत असंही बोललं जात आहे. दरम्यान बिहारमध्ये झालेल्या या सगळ्या राजकीय उलथापालथीवर तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.